डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर UGC MMTC ऑनलाईन प्री PhD कोर्सवर्क 2024 पेपर दुसरा राज्यशास्त्र विभाग महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका एक चिकित्सक अभ्यास 1978 ते 2014 संशोधक विद्यार्थी गाडे हनुमान रघुनाथ हजेरी क्रमांक 76 संशोधक मार्गदर्शक डॉक्टर RK काळे बलबीर महाविद्यालय बीड। भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे। या लोकशाही प्रधान देशामध्ये सत्ताधारी आणि विरोधी म्हणजेच राजकीय पक्ष पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे। कारण सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडण्याचं काम राजकीय पक्षाद्वारे केलं जातं आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाने कोणती कार्य करावीत, कोणती कार्ये आतापर्यंत केलेली आहेत आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा झालेला आहे, एकंदरीत राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाही सक्षमीकरणामध्ये विरोधी पक्षाने कशी भूमिका निभावलेली आहे हे आपणास विरोधी पक्ष नेत्यांच्या कामगिरीवरून, त्यांनी मांडलेल्या सामाजिक समस्येवरून आणि त्यांच्या वक्तृत्वाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर पडलेल्या प्रभावाचा आपल्याला या संशोधनामध्ये आढावा घ्यायचा आहे। राजकीय पक्ष कशाला म्हणायचं? राजकीय पक्षाला लोकशाही शासन पद्धतीमध्ये आधारभूत पाया मानला गेलेला आहे। तसेच लोकशाही प्रणाली असलेल्या भारतात राजकीय पक्षांना अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे, हे आपल्या लक्षात येते। राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश सत्ता संपादन करणे आणि मिळविलेला सत्तेचा उपयोग लोकशाहीमध्ये जनता आपले प्रतिनिधी निवडते। निवडणुकीच्या माध्यमातून ती निवडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाद्वारे राबविली जाते आणि लोकशाहीमध्ये ठरविलेल्या संकेतानुसार मूल्यानुसार ज्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त मते मिळतात तो उमेदवार निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे किंवा तो निवडून येतो, अशा पद्धतीचे संकेत या लोकशाही प्रधान देशामध्ये स्वीकारलेले आहेत आणि झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतात त्या पक्षाच्या हाती सत्ता दिली जाते। राजकीय पक्षाच्या काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत। सर्वप्रथम फायनर या राजकीय विचारवंतांनी राजकीय पक्ष कशाला म्हटलेला आहे? राजकीय पक्ष म्हणजे अमूर्त मतदाराला मूर्त स्वरूप देतात। तसेच मॅक्स वेबर या विचारवंतांनी राजकीय पक्षाची एक व्याख्या केलेली आहे। त्यांच्या मते प्रचार व चळवळ यांच्या साह्याने राजकीय सत्ता संपादन करण्यासाठी एकत्र आलेला व्यक्तिसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय। प्राध्यापक गेटेल या विचारवंतांनी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूपाची एक व्याख्या तयार केलेली आहे। अधिक व्यापक आणि समावेशक स्वरूपात लोकमत तयार करून प्रशासकीय पातळीवर ते प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करणारा गट म्हणजे राजकीय पक्ष होय। एडमंड बर्क या विचारवंतांनी देखील राजकीय पक्षाची एक व्याख्या केलेली आहे। राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत एकमत असलेला व संघटित रीतीने राष्ट्रीय हितसंबंधांची जपवणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय। निवडणूक जिंकण्यासाठी विजेत्याला जास्त मते मिळवावी लागणार आहेत, तथापि हे जाणून घ्या की मताची कमाल संख्या बहुसंख्य मताच्या बरोबरीने नाही, त्यामुळे लहान पक्ष मोठ्या पक्षामध्ये विलीन होतात किंवा निवडणुकीतून बाहेर पडतात, अशी संसदीय प्रणाली ग्रेट ब्रिटनमध्ये प्रचलित आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त जागा असलेले 2 पक्ष आहेत। बहुपक्ष पद्धतीमध्ये अनेक छोटे मोठे, उदाहरणार्थ राष्ट्रीय
आणि प्रादेशिक अशा दोन स्वरूपाचे पक्ष कार्यरत असतात. सरकारचे तिसरे आणि सर्वात सामान्य प्रकार म्हणजे बहुपक्ष प्रणाली होय. या व्यवस्थेमध्ये 3 किंवा अधिक पक्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत, ज्यांच्याकडे स्वतंत्रपणे किंवा युतीमध्ये सरकारवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आहे. जर कोणत्याही पक्षाला विधानसभेच्या जागांपैकी स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर अनेक पक्ष सामील होतात आणि आघाडी सरकार बनवतात. भारतासारख्या देशामध्ये बहुपक्षीय पद्धतीचे पालन केले जाते. काही लोकांचे असे मत आहे की बहुपक्षीय व्यवस्थेमुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण होते. राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हटले जाते. राष्ट्रीय पक्षांना मान्यता मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरविलेले आहेत. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक. किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. प्रादेशिक पक्ष. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हटले जाते. या पक्षांचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी असा या पक्षाचा आग्रह असतो. आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातील आपला प्रभाव टाकू लागलेले आहेत. प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून होत आहे. राजकीय पक्षांची कार्ये. लोकशाही प्रधान देशांमध्ये राजकीय पक्षांकडून काही प्रमुख कार्ये केली जातात. राजकीय पक्षाशिवाय कोणतीही राज्यपद्धती आधुनिक युगात कार्य करू शकत नाही. देशाचा विकास घडत असताना राजकीय पक्षाचे योगदान हे सर्वश्रेष्ठ असते. लोकमत संघटित करणे, निवडणुका लढविणे, कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करणे, लोकांना राजकीय दृष्टीने सहभाग प्राप्त करून देणे, जनता व सरकार यांच्यातील दुवा, राजकीय एकात्मता निर्माण करणे, शासनास अधिमान्यता देणे, राजकीय शिक्षण देणे ही राजकीय पक्षाची कार्य आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग आणि सुदृढ बनते. सभागृहात मुख्यमंत्र्यानंतर दुसरे प्रमुख अधिकार विरोधी पक्ष नेत्याकडे असतात. सरकारच्या कार्यावर व धोरणावर टीका करण्याची प्रमुख जबाबदारी विरोधी पक्षावर असते. सरकारी धोरणांचे व कार्यक्रमाचे वाभाडे काढून ते धोरण जनतेच्या हिताच्या दृष्टीने कसे बरोबर नाही ते विरोधी पक्षनेता निदर्शनास आणत असतो. त्यासाठी विरोधी पक्षनेता वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत असतो. येणाऱ्या निवडणुकीत जनमत जागृत करून आपल्या विचाराद्वारे आपल्या विचाराचा ठसा, आपल्या कार्याचा ठसा सत्ताधारी पक्षावर टाकत असतो. विरोधक कोणत्या मार्गाने सत्ताधाऱ्यावर टीका करू शकतो, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा, अर्थसंकल्प व मागण्यावरील चर्चा, प्रश्न, तहकुबीचा ठराव, मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव, इतर ठराव, अर्धा तास चर्चा, लक्षवेधी इत्यादी. विरोधी पक्ष नेता कोणत्या भूमिका आणि कार्य पार पाडत असतो? सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे, समाजात निर्माण होणाऱ्या अराजकतेविरुद्ध भूमिका घेतो, दंगली, खून सदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याविषयीची चौकशी करण्याचा आग्रह धरतो, समाजातल्या अनेक समूहाच्या प्रश्नाला वाचा फोडतो. उदाहरणार्थ शेतकरी,
कष्टकरी आदींच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवतो. आरक्षण प्रश्नावर भूमिका मांडणं पक्षाकडे वळविण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. सक्षम विरोधी पक्षनेता असणे हे सक्षम लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक काम करण्यास विरोधी पक्षनेता भाग पाडतो. सभागृहात बोलण्याची पहिली संधी मुख्यमंत्र्यांना असते, त्यानंतर विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी असते. मुख्यमंत्री हा सरकारचा प्रतिनिधी असतो, तर विरोधी पक्षनेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो, त्याला सर्व सुविधा दिल्या जातात. विरोधी पक्षनेत्यावर कोणती जबाबदारी असते? सरकारवर अंकुश ठेवणे, राज्यातील समाजातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणे, सरकारचे अपयश जनतेसमोर आणणे, प्रशासकीय अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्यास भाग पाडणे, विविध प्रश्नावर आंदोलनं करणे. विरोधी पक्षनेत्याकडे कोणती संसदीय आयुधे असतात? हक्कभंग प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव. राज्यपालाच्या अभिभाषणानंतर विरोधी पक्षनेता चर्चेला सुरुवात करतो. अर्थसंकल्पावर पहिले भाषण विरोधी पक्षनेता करत असतो. विरोधी पक्षनेत्याकडे कोणते अधिकार आणि हक्क आहेत? सरकारमधील कोणत्याही खात्यात संदर्भात माहिती मागण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्याला असतो. सर्व माहिती देणे सरकारवर बंधनकारक असते. कामकाज सल्लागार समिती संदर्भात अधिकार असतात. अधिवेशन ठरविताना, विषय मांडताना विरोधी पक्षाने त्याला सोबत घ्यावे लागते. सभागृहातील सर्वात आक्रमक नेतृत्व म्हणून विरोधी पक्षनेता अधिकार पार पाडत असतो. विधिमंडळातील सर्व महत्त्वाच्या खात्याचा विरोधी पक्षाच्या वतीने तोच प्रमुख असतो. आतापर्यंतचे प्रभावी विरोधी पक्षनेते कोण कोण आहेत? अलीकडच्या काळात प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली त्यामध्ये छगन भुजबळ, गोपीनाथराव मुंडे, एकनाथ खडसे, रामदास कदम, नितीन गडकरी, विनोद तावडे, धनंजय मुंडे आणि सध्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी नेत्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका खऱ्या अर्थाने पहारेकरीची आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पाडत असतो. पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग आणि सुदृढ बनते. लोकशाही प्रधान देशामध्ये विरोधी पक्षाची खरंच गरज आहे का? विधायक कामासाठी सत्तेचा वापर कसा करायचा हे विरोधी पक्ष दाखवून देत असतो. सध्या देशात विरोधी पक्ष नसल्याने सत्ताधारी सम्राट बनू पाहत आहेत. ते लोकशाहीसाठी घातक आहे. सक्षम लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक आहे, असे प्रतिपादन माध्यम तज्ज्ञ प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केले. कर्मवीर कला विज्ञान वाणिज्य विद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग च्या वतीने आयोजित लोकशाहीतील विरोधी पक्षाची भूमिका या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात बोलत असताना महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी चर्चासत्राचे उद्घाटन करताना असे सांगितले की देशात सध्या विरोधी पक्षाची अवस्था वाईट आहे. विरोधी पक्षाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. विरोधकांच्या विचारापेक्षा त्यांच्या कृत्याला जास्त प्रसिद्धी दिली जाते. राजकारणातील गैरसमज दूर करणे, कमी सरकार जास्त प्रशासन असे धोरण असताना विरोधी पक्षच नाहीत, सर्व सत्ताधारी झाले तर लोकशाही धोक्यात येईल. माहितीचा आदानप्रदान झाली तरच लोकशाही जिवंत राहते. मतमतांतर हा लोकशाहीचा आत्मा आहे. सध्या संसदेत विरोधी पक्ष नेताच नसल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सरकार हे केवळ सत्तारूढ पक्षाचे बनत नाही. विरोधी पक्षांनी फक्त धुडगूस न घालता सत्ताधाऱ्यांच्या धोरणातील त्रुटीही दाखवाव्यात. आणीबाणीचा काळ वगळता विरोधी पक्षांनी प्रभावी भूमिका पार पाडलेली नाही. विरोधी पक्षनेते सेटिंग करतात असा आरोप होणे हे देखील क्लेशदायक आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाड्या केल्या जातात त्यावेळी अशा सेटिंगची प्रचिती येते. अर्थकारणाभोवती राजकारण केंद्रित झालेलं आहे. विरोधक आणि सत्तारूढ पक्ष लोकांची दिशाभूल करत असल्याने राजकारणाबाबत प्रतिकूल जनमत झाले आहे. प्रताप मोरे म्हणतात की विकास कामासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवावे. विरोधी पक्ष मुख्य भूमिकेपासून दूर गेले आहेत. विरोधकांनी एकलव्याप्रमाणे आपली भूमिका उज्ज्वल परंपरा आहे. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. सत्ताधारी आणि विरोधकाने
हातात हात घालून लोककल्याणकारी योजना आखाव्यात. धन्यवाद. धन्यवाद.